हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फर्स्ट डे ऑफ ऑनलाईन हेअरस्टाईल कोर्स. तर मी आज तुम्हाला हेअरस्टायलिंगच्या टूल्सबद्दल सांगणार आहे. काय काय तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता. जेव्हा आपण हेअरस्टाईल करण्याचा विचार करतो तर आपल्याकडे हेअरस्टाईलचे इम्पॉर्टंट टूल्स असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे ते टूल्स असतील तर तुम्ही हेअरस्टाईल खूप छान पद्धतीने करू शकता. कोणते टूल्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते कशा पद्धतीने वापरायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्या टूल्सला काय बोलता व कशा पद्धतीने वापरता हे समजेल. तर हा आहे टेलकोम. टेलकोम हा प्लास्टिक आणि स्टीलमध्ये येतो, म्हणजे त्याची जी स्टिक आहे त्या स्टिकने आपण सेक्शन्स काढतो. जर तुमच्याकडे स्टील टेलकोम असेल तर सेक्शन काढताना तो कोम उभा न पकडता थोडा आडवा पकडून सेक्शन काढायचे, जेणेकरून तो क्लायंटला टोचणार नाही. इथे मी तुम्हाला सेक्शन कसे काढायचे ते दाखवते आहे. मी टेलकोम आडवा पकडला आहे आणि मिडल सेक्शन काढते आहे. तर अशा पद्धतीने टेलकोम पकडून सेक्शन काढायचे. जर तुम्ही तो टेलकोम उभा पकडला तर तो क्लायंटला टोचणार. त्याचे खालचे टोक हे बारीक असते, त्यामुळे अशा पद्धतीने टेलकोमचा वापर होतो. त्यानंतर हे आहेत झीकोममध्ये एक बिग साईजचा आहे आणि एक स्मॉल साईजचा आहे. दोघांचेही काम एकच आहे, ते म्हणजे गुंता काढणे. पण जे ॲडव्हान्स हेअरस्टाईल असतात त्यांना लाईन्स क्रिएट करण्यासाठी ह्या झीकोमचा उपयोग होतो. तुमच्याकडे यामधल्या कोणत्याही साईजचा झीकोम असेल तरी चालेल. ह्या कोमने गुंता कसा काढायचा जेणेकरून केस तुटणार नाहीत आणि ओढलेसुद्धा जाणार नाही, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. त्यानंतरून हा आहे फ्रॉक कोमने सुद्धा लाईन्स क्रिएट केल्या जातात आणि त्याच्या खालच्या साईडने लाईन्स क्लीन केले जातात, म्हणजे जे फ्रीझी हेअर्स झालेले आहेत त्यांना क्लीन करायचे काम करते. त्यानंतरून ह्या आहेत स्टील सेक्शन क्लिप्स. ह्या आपण सेक्शन होल्ड करण्यासाठी वापरतो. तर याचा वापर कसा करायचा हेही मी तुम्हाला दाखवते आहे. जो सेक्शन होल्ड करायचा आहे त्याला अशा पद्धतीने लावायचा, म्हणजे केसांना लाईन्स पडत नाही. आता बघूया पिन्समध्ये या आहेत बॉबी पिन्स. ज्या पिन्स झिगझॅग असतात ते बॉबी पिन्स हेअरस्टाईलमध्ये वापरायच्या. कोणत्याही हेअरस्टाईल असो अशाच पिन्स वापरायच्या, कारण हे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लावल्यास हेअरस्टाईल पॅक बसते. जर तुम्ही प्लेन बॉबी पिन्स वापरले तर ते निघून जाणार, त्याने हेअरस्टाईल पॅक बसणार नाही. तर कधीही झिगझॅग बॉबी पिन्स यूज करायच्या. त्यानंतरून युपिन्समध्ये ही आहे 60 mm युपिन्स आणि दुसरी आहे 80 mm युपिन्स. तर ह्या दोन्हीही आपण बन वगैरेसाठी लावू शकतो. आणि ही आहे इनव्हिजिबल युपिन्स, जे की रिअल फ्लावर्स, पर्ल्स, ॲसेसरीज लावण्यासाठी वापरले जातात. त्याला असं खालच्या साईडने फोल्ड करून आपण ओपन कर्ल्स वगैरे त्यालासुद्धा लावू शकतो, म्हणजे त्या दिसत नाही. नंतरून हा आहे डबल टिप हा बिंदी, टीका किंवा इयरिंग्स, हेवी इयरिंग्स असतील तर त्याला आपण लावू शकतो. त्यानंतरून ह्या आहेत बॉल पिन्स. जेव्हा आपण ब्रेड तयार करतो किंवा ओपन कर्ल्स करतो त्याला ह्या पिन्स लावू शकतो. त्याच्याने एक छान लुक क्रिएट होणार. त्यानंतरून आता बघूया रबरचे लूप कसे तयार करायचे. तर असे दोन्ही रबर एकावर एक ठेवून मधला सर्कल जो बनतो त्यातले दोन्ही साईड अपोजिट साईडला ओढायचे. अशा पद्धतीने मग त्याचे लूप तयार होते. त्याला दोन्ही साईडने बॉबी पिन्स लावायच्या आणि पोनीटेल किंवा ब्रॉड सेक्शन असतात त्यांना अशा पद्धतीने लॉक करायचे, राऊंड करून लॉक करायचे. त्यानंतरून या आहेत प्लेन युपिन्स. यामध्ये सुद्धा तुम्ही पर्ल्स किंवा अजून ॲसेसरीज बनवू शकता, ब्रॉचेस बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे. हेही खूप छान दिसतात. त्यानंतरून हे आहे क्रिम्पिंग मशीन. याने केसांना एक व्हॉल्यूम मिळतो आणि केसांना एक वेवी स्ट्रक्चर देतं क्रिम्पिंग मशीन. जोपर्यंत आपण हेअर क्रिम करत नाहीत तोपर्यंत हेअरस्टाईल व्यवस्थित होत नाही. क्रिम्पिंग मशीन घेताना बघून घ्यायचे त्याचे प्लेट्स जवळजवळ आहेत का आणि ते स्लिम आहे का, म्हणजे क्रिम्पिंग व्यवस्थित होईल. त्यानंतरून हे आहे टॉंग मशीन.
याच्याने आपण कर्ल्स करतो. याला टॉंग किंवा कर्लर असेही बोलतात. यामध्ये वेगवेगळे साईज येतात. 19 mm, 20, 22, 30, 36 असे वेगवेगळे येतात. त्यानंतरून हे आहे ड्रायर. ड्रायरने आपण केस सुकवतो आणि सेटिंगही करतो. सेटिंग म्हणजे ब्लो ड्राय, स्ट्रेट ब्लो ड्राय असे. याच्याने आपण फ्री ड्रायसुद्धा करू शकतो. ज्यावेळेस आपले केस खूप ओले असतात आणि आपल्याकडे वेळ नसतो, त्यावेळेस याची कॅप काढून ड्राय केले जाते. त्याला फ्री ड्राय असे म्हणतात. याच्या कॅपच्या ही 2 साईज येतात, एक स्मॉल एक बिग साईज. तर आपण केसांच्या टेक्स्चरनुसार ते कॅप चेंज करू शकतो. त्यानंतरून हा आहे राऊंड ब्रश. याच्याने एक व्हॉल्यूम क्रिएट होतो केसांना. त्यानंतरून पॅडल ब्रशने सुद्धा आपण केसांना क्लीन करू शकतो. म्हणजे जे फ्रीझी हेअर्स असतात त्यांना क्लीन करतो, किंवा वेव्ही हेअर्स असतात त्यांना स्ट्रेट करायचं काम हा पॅडल ब्रश करतो. त्यानंतरून हे आहे स्ट्रेटनर. जर तुमच्याकडे टॉंग नसेल तर तुम्ही स्ट्रेटनरने सुद्धा कर्ल्स करू शकता, किंवा आपण साडीचे प्लेट्स क्लीन करू शकतो ह्याच्याने. प्लस जर तुम्ही स्टार्टिंगला एवढी इन्व्हेस्टमेंट नसेल करू शकत, तर तुम्ही फक्त क्रिम्पिंग मशीन घेतलं तरी चालेल. क्रिम्पिंग मशीननेही कर्ल्स कसे करायचे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तुम्हाला हेअरस्टाईल टूल्सबद्दल जे नॉलेज दिले ते आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा हेअरस्टाईल कोर्स पूर्ण होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग.